आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अगं आई, ते म्हणजे काही गुंडांनी हल्ला केला माझ्यावर. हल्ला? अगं आई, तू घाबरू नकोस ना, एवढं बी काय भयान झालं नाही. आणि काळजी करू नकोस, अक्षरानं त्या गुंडासनी पळवून लावलं. अक्षरा? आणि ती कशी काय आली होती तिथं? अगं अगं अक्षरा आमच्या समजांची टीचर आहे ना. मग सोहमनी तिला बी बोलवलं होतं पार्टीला, म्हणजे समधी पोरं ती आणि शर्वरी. पण ऐन टायमाला आहे ना सोहमनं प्लॅन बदलला आणि तिथं कोणीच नाही आलं बघ. असू दे, आता या पुढे काय करायचं ते बघायला मी असमर्थ आहे. यशवंतानं भाऊजींना ताबडतोब सांगते. ते कोण गुंड होते ते शोधायलाच पाहिजे. सोडणार नाही मी त्यांना. अगं आई, सोडून दे की, कशाला एवढा रागराग करते आज? हा, आणि हे बघ मॅ ठणठणीत आहे ना. आणि तुला काही झालं असतं म्हणजे मी कशी सावरू शकले असते स्वतःला? अगं आई, पर आता नाही ना झालं काही. मग वय पर कोणीतरी तुझ्या जीवावर उठलंय आणि ते कोण हे म्या शोधून काढणारच. उद्या परत त्यांनी तुला काही केलं म्हणजे नाही, म्या कमिशनर साहेबांनाच फोन लावते. मग ते त्यांच्या पद्धतीनं तपास करतील आणि मी माझ्या. ते जे कोणी असतील ना, अगदी पाताळात जरी दडून बसले असतील तरी त्यासनी मी शोधून काढणारच. सोडणार नाही मी त्यांना. पोलीस पोलीस कशाला? अहो ताई, आपण यांना सांगू ना. अहो ते यांना शोधून बी काढतील आणि चांगला दम बी देतील. एवढ्याशा गोष्टीसाठी पोलीस कशाला? नको, एवढीशी गोष्ट नाहीये ही. उर्वशी माझ्या लेकरावर हल्ला झालाय आणि ते जे कोणी आहेत ना त्यांना मी शोधून काढणारच. त्यांना माझ्या मोर उभं करून शिक्षा करणार मी. त्यांचं काय करायचं हे म्या ठरवणार. ताई, मी जेवणाचं बघते, तुम्ही या. हा, सुंदर, तू नग काळजी करू. आवरून जेवायला ये. हे आमच्यामध्ये पडणारे तुम्ही कोण? आणि आम्हाला हात लावायची हिम्मत कशी झाली तुमची? एक पाऊली पुढे यायचं नाही, नाहीतर मी काय करू शकते कल्पना नाहीये तुम्हाला. आणि अजून एक, आमचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. कळलं? प्रेम आहे एकमेकांवर. लय भारी वाटते बघ आज. अक्षराशी बोलायची ना लय इच्छा होती. फोन करू काय तिला? बोलेल काय ती? काय करू? एकदा करूनच बघतो, जे होईल ते होईल.
बोला छोटे मला. नशीब फोन उचललास. मला वाटलं फोन उचलतेस की नाही. असं का वाटलं तुम्हाला? अगं तुझा फोन बंद पडला होता ना व, ते चार्जिंग संपली होती म्हणून. हो पण फोन का केलाय तुम्ही? काही काम होतं का? भारीच आहेस बघ तू. नुसतं कामासाठीच फोन करायचं होय. अगं म्या तुला हे सांगायसाठी फोन केला आहे की म्या आईला समज खरं खरं सांगून टाकलं आपण भेटलो होतो ते. छोटे मालक, मॅमना का सांगितलं तुम्ही आपण भेटलोय? त्या ऑलरेडी नाराज आहेत माझ्यावर. आता त्यांना हे कळलं की आपण भेटलोय तर अजून नाराज होतील त्या. अगं 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 असं काय बी झालं नाही हाय. म्या काय सांगतोय ते आधी ऐकून तरी घे. म्या इथं आलो आणि माझ्या डोसक्याची जखम बघून त्या उर्वशी मामीने रडगाणं सुरू केलं. आणि मग या समध्या गोंधळात मला आईला खरं सांगावं लागलंय बघ. आणि अक्षरा तूच मला मगाशी म्हणलीस नव की तुम्ही समजा आईला खरं सांगितलं नाही तर म्या सांगेन म्हणून. मग हा म्हणजे तुम्ही मॅडमना सांगून योग्यच केलं. आईपासून कधीही काही लपवायचं नसतं. बरं पण आता अजून एक विचारू का? अगं विचार की. पण खरं खरं उत्तर द्याल ना? या अगं म्या कशाला त्याची खोटं बोलू. मला सांगा, आपण दोघंच हॉटेलमध्ये भेटायचं हा तुमचा प्लॅन होता ना? म्हणजे सोहम आणि बाकी मुलं तिथे येणार नाहीत हे ऑलरेडी माहिती होतं तुम्हाला, पण तुम्ही लपवलंत माझ्यापासून, हो ना? हा वय. म्या मुद्दामच तुला आधी कळू दिलं नाही बघ. मला माहिती होतं. अक्षरा मला माझ्या मनातलं समज तुला सांगायचं होतं. मला ती संधी गमवायची नव्हती आणि म्हणून मी तुझ्यापासून लपवलंय बघ. तुम्ही तिथे आलात ना तेव्हाच ओळखलं होतं मी. ते कसं काय? तुमचा चेहरा सगळं सांगून गेला. तुम्ही खोटं बोलत होता पण ते काही तुम्हाला पटत नव्हतं. हे सगळं स्पष्ट दिसत होतं तुमच्या चेहऱ्यावर. अक्षरा तुला माझ्या चेहऱ्याकडे बघून माझ्या मनातले भाव समजायला लागलेत. हे ऐकून लय बरं वाटतंय बघ. आणि तू मग कशी म्हणलीस ना की तुझं माझ्यावर प्रेम आहे म्हणून. छोटे मालक, काही काय मी कधी असं बोलले? अगं असं काय करतेस अक्षरा? अगं मगाशी त्या गुंडांशी म्हणलीस ना तू की एक पाऊल पुढे टाकलं तर बघा माझं ह्याच्यावर प्रेम आहे. एक पाऊली पुढे यायचं नाही, नाहीतर मी काय करू शकते कल्पना नाहीये तुम्हाला. आणि अजून एक, आमचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. कळलं? प्रेम आहे एकमेकांवर. हे बघ जे काय असेल ते असेल पर तुझ्या मनातलं तुझ्या ओठावर आलं बघ. असं काही नाहीये, ती परिस्थिती तशी होती ना म्हणून. म्हणजे तुझं खरंच प्रेम नाही आहे माझ्यावर? अहो मी ते वेळ मारून देण्यासाठी बोलले. हे आमचं फॅमिली मॅटर आहे आणि आमचं एकमेकांवर प्रेम आहे. मी हे बोलले म्हणून ते गेले ना, नाहीतर तुम्ही माझी छेड काढताय म्हणून किती मारलं असतं त्यांनी तुम्हाला. आता त्यावेळी मला जे सुचलं ते मी बोलले तुम्हाला वाचवण्यासाठी. पण आता याचा असा वेगळा अर्थ काढून फार चुकीचं करताय तुम्ही. हा अक्षरा हे बघ, तू आता किती बी सारवासराव केलीस ना तरी मला माहिती आहे तू जे खरं आहे ना तेच बोलली आहेस बघ. छोटे मालक, हे बघा उगाच गैरसमज करून घेऊ नका. ऑलरेडी खूप गैरसमज पसरलेत आणि तेच क्लिअर करणं गरजेचं आहे. मी ठेवते फोन. त्या गुंडांसमोर भावनेच्या भरात आपसूक बोलून गेले मी की माझं छोट्या मालकांवर प्रेम आहे. पण आता छोट्या मालकांसमोर नाकारलं तर मला त्याचा इतका त्रास का होतोय? खरंच मीही गुंतत चालले का? छोट्या मालकांच्या मनात काय आहे ते बोलून मोकळे झाले, पण
मी हा विचार सुद्धा करू शकत नाही, कारण सगळंच अवघडून बसेल. शरूची शपथ. अगं काही नाही ग. खूप उशीर झालाय, तू झोप ना. नाही, काही नाही बोलायचं खरंच. काही नाही लपवते शरू, तुला उगाच वाटतंय. मी छोट्या मालकांच्या कानाखाली का मारली याचं कारण मी तुला तेव्हाच सांगितलं होतं. त्याला वेगळं असं काही कारण नाहीये. माझ्यावर जे चोरीचे आरोप झालेत ना ते खोडून काढायचे आहेत मला, आणि ते जास्ती महत्वाचं आहे माझ्यासाठी. आयो आयो ए बारक्या, र तुझ्याकडे काय बामची खान आहे वय? हा, पाण्यात पहिल्याला चोळल्यावर चोळायला लागलेस ते. नाही नाही नाही, आयो तुला ना कुठलं बी काम सांगितलं ना की डबल ताप होतोय बघ. आयो भाऊ, तुला काय वाटतं कर एवढं तुझ्या काळजीपोटी मी बाम लावतोय आणि तू मला ओरडतोय वय? अरे काळजीपोटी एवढा बाम लावशील वय? आयो आई, अरे अरे फार डोळं चुरचुरा लागलेत बघ, फार कामत नाही गेलं डोळं माझं. डोळं फुटू दे तुझं, डोकं बरं झालंय का नाही ते सांग मला. असं एक नंबर काम असतंय बघ आपलं भावा. असं हाणीन की नाही? नाही मला छान. हा, कशाला टाकतोय एवढा? आणि तुझं डोकं नेमकं कशामुळे दुखतंय ना ते सांग आधी. काय सांगू बावड्या, दिल तुट गया. आता मी असं हाणीन का नाही तुला? उगाच मजनू बनू नको. काय झालंय ते सांग. अरे बारक्या, ती अक्षरा गुंडांना लय आणत होती आणि त्या टायमाला ती बोलली की आमचं एकमेकांवर प्रेम आहे. कामात पत्ते झालं की जिंकलं बाबा. पुढे पुढं पुढं पिक्चर अजून बाकी आहे साहेब, थोडं शांत व्हा. आणि काय? अरे ती त्या गुंडांना आणत होती आणि बोलली की आमचं एकमेकांवर प्रेम आहे. मग मला अशा उकळ्या फुटायला लागल्या आणि त्याच आनंदात मी तिला फोन केला बघ. मग काय भावड्या, डंकात घालून माझ्या स्वप्नांची पार चटणी करून टाकली आहे बघ तिने. भाऊ ती काय बोलली ते सांग की. अरे ती बोलली की हे समजत त्या गुंडांना पळवण्यासाठी बोलली म्हणून. तुम्ही जे समजताय ना तसं काय बी नाही. आता समजलं ना तिच्या मनातलं खरं उत्तर काय आहे ते. बारक्या, असा अंग भरून मार खाशील. मार रे, मार मार मार, तुला पाहिजे तेवढं मार. पण मला मारून तिच्या मनातलं उत्तर बदलणार आहे का भावा? म्या काय तुझा मार कधी बी खायला तयार आहे. धर मार मार मार. पण म्या सांगू का तुला, तिचं मन तुझ्यात गुंतणं आता लय अवघड काम दिसतंय बघ. तुझ्या तर अरे बाबा का मस्करी करतोय? कशाला एवढं टाकतोय उगाच? बारक्या, असली मस्करी कशाला करायला सा? होय, माझ्या मनात का नाही एक प्रश्न आहे बघ. ए तू आता काय बी विचारू नको सा, गप्प बस. अरे बाबा ऐक की, तू का नाही जरा खरंच विचार कर.
ती लोक खरंच तिथं फिरायला ती का तुमच्या पाळतीवर होती? बरं तुला असं का वाटतं या? काय वाटतंय ते माहित नाही ना, पण आतून असंच वाटतंय बघ मला, काहीतरी लोचा आहे. म्हणजे कोणी केलं असेल हे समज? अरे कुणी केलंय हे सांगता येणार नाही, पण कुणासाठी ह्यो लय मोठा प्रश्न आहे बघ. अरे बारक्या, आता माझ्यावर हल्ला झाला म्हणल्यावर माझ्यासाठी धाडलं असणार की. तुझ्यासाठी का वहिनीसाठी? आई, बाबा, तुम्ही नेहमी माझ्या अवतीभोवती असता, मला प्रोटेक्ट करता, प्रत्येक संकटातून बाहेर काढता. आज असंच मी एक महत्वाचं काम करायला निघाले. माझ्यावरचा चोरीचा आरोप चुकीचा आहे हे सिद्ध करायचंय मला, म्हणून माझा हा प्रयत्न चाललाय. त्यात मला यश मिळू देत, तुमचे आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी राहू देत. हीच सगळ्यात मोठी ताकद आहे माझी. सगळंच इसकटायला लागले. या समध्या प्रकारामुळं सुंदर आणि अक्षरा बी सावध झाली असणार. ती सुटाय नको पाहिजे होती. आता ती काय बी करून त्या मामाला शोधण्याचा प्रयत्न करणार आणि त्यासाठी आधी विमलला गाठणार. आपण गोत्यात यायच्या आधी विमलला सावध करायला पाहिजे. हॅलो, हा मामी, तुमचाच फोन नाही का? हा मी ओळखलंच होतं. तुम्ही काय नमनाला घडावतो नकोस. मी काय सांगते ते नीट ऐक. आता आपण अजून सावध राहायला पाहिजे. तुम्ही आता ज्या घरात राहताय ना, ते घर सोडून ताबडतोब तुम्हाला दुसरं घर शोधायला पाहिजे. अहो असं कसं घर सोडणार? हा अहो, हे आमच्या यांच्या वाडवडिलांचं घर आहे. अजून इथल्या भिंती बी एकदम मजबूत आहेत, पडदे तर एकदम झकास आहेत आणि रंग बी एकदम नातखुळा. आणि झालंच तर सांग वड म्हणलं रेगोटी त्या गावाला बांधते पागोटी. आजच्याच तिथनं निघायचं. अहो असं कसं? हा असं कसं बाहेर पडायचं? आणि आम्ही हे घर सोडलं तर तुम्ही सावकार राहायचा. हे घर बळकावलं असतं तर जिवंत राहायचंय ना व? हा अक्षराला तुमचा मागमूस लागलाय. ती तुमच्या पाळतीवर आहे. ती जर तिथं पोचली ना व, तर घरादारासकट सगळं बुकना करील. बसा भिंतीला मिठा मारत. वय वय वय, एकदम बरोबर बोलताय तुम्ही. अहो पर आता आम्ही जाणार कुठं? म्हणजे इतक्या लगोलग दुसरं घर मिळणार कसं? तुम्हाला कुठं बी शोधायला जायची गरज नाही. म्हणजे मार्केटमध्ये आमचं एक जुनं घर आहे. तुम्हाला आता ताबडतोब पत्ता पाठवते. तुम्ही लगेचच शिफ्ट व्हा. वय वय, चालतंय की. पत्ता पाठवा लवकर. आणि ऐका, अक्षराला ते घर माहित नाही, त्यामुळे ते तिथं पोचणार नाही. तुम्हाला बिनधास्त तिथे राहता येईल. आपल्यावरचा धोका आता टळलाय. बरं तुम्हाला आता ताबडतोब निघायला लागेल बरं का? अहो असं कसं? अहो जरा सामान सुमान गुंडा, थोडा येळ लागेल की. सामान घाला चुलीत. अहो तिनं जर तुम्हाला तिथे गाठलं तर काय होईल? हा जरा येळेचं भान ठेवा. स्वतःच डोकं चालवू नका. ताबडतोब तिथनं निघा. ठेवा पण. बर बर. हिचा बंदोबस्त झाला. पुढचं बघावं लागेल. मामाचा फोन पण बंद आहे. कुठे असेल हा? सुखरूप असेल ना? काहीच अंदाज येत नाहीये.
पण सापडणं गरजेचं आहे. मामाचा विचार करते. शरू, मामाचा फोन अजूनही बंद आहे ग. खूप काळजी वाटते त्याची. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. जे काही करायचं ना ते लवकरात लवकर आणि विचारपूर्वक करावं लागेल. मला आता यावेळेला काहीच सुचत नाहीये.